महाराष्ट्रामध्ये ऑटो आणि टॅक्सी चालवण्यासाठी आता मराठी सक्तीची केली आहे. काय आहे हा नवीन नियम? हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. महाराष्ट्रात ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी काही नवीन नियम बनवले गेले आहेत. या नियमामुळे बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या नवीन ड्रायव्हर्ससाठी महाराष्ट्रात काम करणं अवघड होऊन जाणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारच्या नव्या नियमानुसार आता महाराष्ट्रात ज्याला ऑटो किंवा टॅक्सी चालवायची आहे त्याला बेसिक मराठी बोलता आणि समजता आली पाहिजे. समजा जर एखाद्या ड्रायव्हरला मराठी येत नसेल तर त्याला सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस दिली जाईल आणि जर त्या 1 महिन्याच्या आत तो मराठी शिकू शकला नाही तर त्याचं लायसेन्स आणि परमिट दोन्ही रद्द केले जाऊ शकतात. पण इथे प्रश्न असा पडतोय की हा नियम फक्त ऑटो किंवा टॅक्सी ड्रायव्हरलाच का लागू करत आहात? तुम्ही प्रायव्हेट सेक्टर बघा, गव्हर्नमेंट सेक्टर बघा किंवा अगदी मोठ्या पदावर बसलेले IAS आणि IPS अधिकारी बघा. बाहेरच्या राज्यातून कितीतरी लोक इथे नोकऱ्या करत आहेत जे व्यवस्थित मराठी सुद्धा बोलू शकत नाही. मग त्यांना तुम्ही नोकऱ्या कशा काय देत आहात? त्यांच्यावर हा नियम का लागू होत नाहीये? कोणत्याही राज्यामध्ये गेल्यावर तिथल्या भाषेचा आणि संस्कृतीचा आपण सन्मान केलाच पाहिजे. पण त्या सन्मानाच्या नावाखाली एखाद्या गरीबाला मारहाण करणे किंवा त्रास देणे अत्यंत चुकीचे आहे. आणि विशेष म्हणजे जर आपण महाराष्ट्र राज्याचं उदाहरण घेतलं तर इथे फक्त एकच मराठी भाषा बोलली जात नाहीये. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक बोली भाषा बोलली जातात. त्यानंतर उपभाषा बोलल्या जातात. उदाहरणार्थ खानदेश भागात गेल्यावर ऐराणी भाषा बोलली जाते. किनारपट्टीवर किंवा कोळीवाड्यात कोळी भाषा बोलली जाते. तशीच मालवणी, वराडी, मराठवाडी अशा कितीतरी भाषा बोलल्या जातात. मग उद्या त्या भागातले लोक उठून म्हणणार का की आमच्या भागात आमच्याच भागातली भाषा बोलली पाहिजे? मग अशा प्रत्येक उपभाषेचा आणि बोली भाषेचा हक्क कसा चालवणार? स्वतः मी सुद्धा एक मराठी माणूस आहे. मला मराठी चांगली येते. पण विचार करा, मी जर गुजरात मध्ये गेलो तर मला तिथली गुजराती भाषा नाही जमणार. मग तिथले लोक माझ्याशी हिंदीत बोलतील आणि मी सुद्धा त्यांच्याशी हिंदीत बोलेल. कारण हिंदी ही एक कॉमन भाषा आहे जिच्यामुळे संवाद अगदी सहजपणे होऊ शकतो. भाषावाद अशा गोष्टी करून लोकांमध्ये आपापसात वाद का निर्माण करताय? आपल्या पूर्वजांनी विशेषतः सरदार वल्लभभाई पटेल यांनी या संपूर्ण देशाला एकत्र करण्यासाठी किती मेहनत घेतली. पण तुम्ही जर अशा गोष्टी करत राहिलात तर उद्या काय होईल? जशी भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर आहे तशीच उद्या महाराष्ट्र आणि कर्नाटक किंवा महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातही बॉर्डर लागतील. गुजराती लोक म्हणतील की आमच्या राज्यात यायचं नाही आणि इकडले लोक म्हणतील तिकडे जायचं नाही. भारत देशामध्ये आधीच लोक जात आणि धर्माच्या नावावर आपापसात लढत आहेत. पण आता जर प्रत्येक राज्याने अशा प्रकारे भाषेच्या नावावर वाद सुरू केले तर देशाचं काय होईल देव जाणे. यावर तुमचं काय मत आहे? तुमचे विचार कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच अगेन. जय हिंद, जय श्रीराम, जय संविधान.